नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्वजण? आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे. तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल. तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे चुलीवर शिजवलेलं झणझणीत काळ्या मसाल्याचा मटण रस्सा. गावरान पद्धतीने भाजून तयार केलेल्या काळ्या मसाल्यांमुळे आणि चुलीच्या धुरकट चवीमुळे या मटण रश्श्याला एक वेगळीच खमंग आणि अस्सल चव येते. अगदी हळू आचेवर शिजवल्यामुळे मटण अगदी मऊसर होतं आणि मसाल्याचा स्वाद आतपर्यंत छान मुरतो. ही रेसिपी खास गावठी स्टाईलमध्ये बनवलेली आहे. त्यामुळे भाकरी, तांदळाची भाकरी किंवा गरमागरम भातासोबत खायला अप्रतिम लागते. सणावार, पाहुणचार किंवा रविवार स्पेशल जेवणासाठी हा झणझणीत रस्सा एकदा नक्की ट्राय करा. अगदी मी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत. तर त्यामुळे काय होणार आहे, आपला जो मटणाचा रस्सा आहे, काळ्या मसाल्यामध्ये बनवलेला, तर तो एकदम असा चविष्ट आणि एकदम असा हॉटेल सारखा झणझणीत असा घरच्या घरी कसा बनवलेला आहे, त्यासाठी मी महत्त्वाच्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत. त्यासाठी व्हिडिओ थोडा देखील स्किप न करता शेवटपर्यंत पहा. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन हे प्रेस करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथं बघा 1 किलो मी हे बोकडाचं मटण घेतलेलं आहे. आता इथं बघा 1 किलो मटण हे स्वच्छ असं आपल्याला धुवून घ्यायचं आहे. आता हे मटण तुम्हाला सांगायचं म्हटलं ना, तर हे बोकडाच्या मुंडीचं मटण आहे. तर जी मुंडी असते तर ती बघा भाजून नंतर ती कट करून आणलेली आहे. स्वच्छ अशी 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे. आणि नंतर याच्यामध्ये बघा 2 चमचे हळद घालायची आहे आणि जवळपास 2 चमचे मीठ घालायचं आहे. आता हे बघा हळद आणि मीठ हे आपल्याला हे मटण स्वच्छ असं धुवून घेतल्यानंतर याच्यामध्ये हळद आणि मिठामध्ये हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघा पूर्ण हे हळद आणि मीठ हे मटणाला आतपर्यंत म्हणजे पूर्ण लागलं पाहिजे, मिक्स झालं पाहिजे. तर त्याच्यासाठी बघा हे हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आज मी तुम्हाला अगदी पारंपरिक पद्धतीने अगदी म्हणजे मी बघा टेरेसवर आलेले आहे आणि चुलीवरच मी आज तुम्हाला अगदी काळ्या मसाल्यामध्ये झणझणीत असा मटणाचा रस्सा बनवून दाखवणार आहे. तर चला इकडं मी चूल पेटवलेली आहे. आता आपल्याला कुकर ठेवायचा आहे चुलीवर आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये बघा जवळपास 1-1.5 चमचा आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट घालायची. अद्रक लसणाची पेस्ट ही चांगली तळली की याच्यामध्ये एकदम असा बारीक चिरलेला आपल्याला कांदा घालायचा आहे. एकदम मोठ्या आकाराचा एक कांदा मी घेतला आणि होता होईल एवढा बारीक मी हा चॉपरने बारीक कट करून घेतलेला आहे. नंतर आपल्याला कांदा घालायचा आहे आणि कांदा आपल्याला चांगला जवळपास 2-3 मिनिट चांगला परतून घ्यायचा आहे. बघा कांद्याचा थोडासा रंग चेंज होईपर्यंत. अद्रक लसणाचा कच्चेपणा गेला की लगेच कांदा घालायचा. कांदा तळला की नंतर याच्यामध्ये बघा आपल्याला 2-3 मिनिट कांदा तळून घ्यायचा. या पद्धतीने एकदा नक्कीच तुम्ही हे मटण रस्सा बनवून बघा. या पद्धतीने मटणाची भाजी एकदा बनवून बघा. नंतर आपल्याला जे आपण हळद, मीठ मटणाला लावून घेतलेलं होतं, तर ते मटण आपल्याला नंतर कुकरमध्ये घालायचं आहे. आता मी अद्रक लसणाची पेस्ट परतून घेतली, नंतर कांदा परतून घेतला. या पद्धतीने एकदा तुम्ही अ, अशी मटणाची भाजी बनवून बघा. खरंच तुम्ही एकदा जर बनवली ना, तर मी सांगते तुम्ही आठवड्यातून नक्की 2दा तुम्ही या पद्धतीने मटणाची भाजी बनवाल, हे मी तुम्हाला गॅरंटी देते. आता याच्यामध्ये बघा मटण टाकलं, की नंतर हे जे मटणाचे पीस आहेत, तर ते याच्यामध्ये टाकायचे. नंतर आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे. हळद, मिठामध्ये जवळपास 2-3 मिनिट परतून घेतलं आणि नंतर आपल्याला बघा मिक्स करून झाल्यानंतर बघा काय असं म्हणजे मस्त हळद, मिठामध्ये हे असं फ्राय करून म्हणजे परतून घ्यायचं आहे 4 ते 5 मिनिट. आणि बघा इकडं मस्त चुलीला जाळ लागलेला आहे आणि नंतर या मटणामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी. आता इथं ही भाजी मी जवळपास 5 जणांना पुरेल एवढी म्हणजे 5 जणांपुरती भाजी बनवून दाखवणार आहे. मी तुम्हाला एकदम परफेक्ट प्रमाण सांगणार आहे. मसाले कोणते किती घ्यायचे, हळद किती, मीठ किती, तर 2 चमचे मीठ, 2 चमचे हळद आपण घातलेली आहे. नंतर याच्यामध्ये मी बघा जवळपास 3 ग्लास पाणी ओतलेलं आहे. आता हे आपल्याला मटण शिजवून घ्यायचं आहे हळद आणि मिठामध्ये. याच्या 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत, कारण हे मुंडीचं मटण आहे. आता मुंडीचं मटण हे कसं बरेच म्हणजे सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी किंवा मणक्याचे जे आजार असतात ना, तर त्यांच्यासाठी हे बोकडाच्या मुंडीचं मटण हे आवर्जून खायलाच हवं. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं
तर एकदा नक्की तुम्ही ही भाजी बनवून बघा. तर इथं मटण मस्त शिजलेलं आहे. तर मी कुकरच्या 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. 5 शिट्ट्यामध्ये हे मटण चांगलं मऊसर असं शिजल्या जातं. आता बघा मटण शिजलेलं मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे, एका छोट्या स्टीलच्या टोपल्यामध्ये. तर जर तुम्हाला याचं हे आळणी पाणी म्हणजे जर म्हणजे ठेवायचं असेल ना, सुक्कं म्हणजे याला काय म्हणतात असं हळद मिठामध्ये शिजवलेलं, तर तसं पण असं लहान मुलांना वगैरे तुम्ही दिलं ना खायला, तर खूप आवडीने खातात. चला आता आपल्याला लगेच झणझणीत असा रस्सा बनवायचा आहे, म्हणजे भाजी बनवायची आहे. तर इकडं बघा कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये बघा जवळपास आपल्याला इथं 4 पळ्यात तेल घालायचं आहे. 4 पळ्यात तेल घातल्यानंतर याच्यामध्ये जे आपलं सुक्कं खोबरं असतं, तर ते सुक्कं खोबरं असतं, तर ते मिक्सरला फिरवून घेतलं आणि नंतर ते टाकायचं. नंतर इथं मी मसाले घेतलेले आहेत. अंबारी मसाला घेतलेला आहे, सुहाना मसाला घेतलेला आहे, गरम मसाला आहे, कोल्हापुरी मसाला आहे. परत बघा धने पावडर आहे आणि घरचा जो काळा मसाला आहे तो घेतलेला आहे. थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे, काश्मीरी लाल तिखट. त्याने भाजीला असा रंग छान येतो आणि इथं बघा जवळपास 2 चमचे काळा मसाला आहे. जवळपास 2 चमचे कोल्हापुरी मसाला आहे. थोडासा 1 चमचा गरम मसाला घेतलेला, 1 चमचा अंबारी मसाला घेतलेला, 1 चमचा सुहाना मसाला घेतलेला आहे. तर हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे. नंतर बघा धने पावडर 1 चमचा. आता हे सर्व मसाले तेलामध्ये घातल्यानंतर आपल्याला हे चांगले तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. मस्त असे बघा तेलात मिक्स करून घेतले. जवळपास 1-2 मिनिट आपल्याला हे चांगले परतून घेतले आहेत. नंतर आपल्याला येसूर घालायचा आहे. तर मी सुरुवातीलाच येसूर खोबऱ्याची पेस्ट घातली ना, की सुरुवातीला येसूर घालायचा आहे. तर येसूर आपल्याला इथं 5 चमचे येसूर लागणार आहे. तर मी 5 चमचे येसूर भाजून घेतला. नंतर मसाले. आता इथं बघा इथं मी अर्धा ग्लास पाणी सुरुवातीला घातलेलं आहे या मसाल्यांमध्ये. आता अर्धा ग्लास पाणी कशामुळे घातलं, तर पाणी घालायचं नंतर याच्यामध्ये मसाल्यांमध्ये आणि पूर्ण मसाले हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. म्हणजे छान असा भाजीमध्ये फ्लेवर असा म्हणजे सर्व मसाल्यांचा फ्लेवर उतरतो, चव उतरते आणि नंतर बघा या मसाल्यांना असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले शिजवून घ्यायचे आहेत. जवळपास 2-3 मिनिटामध्ये बघा काय मस्त मसाल्यांना असं तेल सुटलेलं आहे. सुरुवातीला जास्त पाणी नाही, फक्त अर्धाच ग्लास पाणी घालायचं. याने काय होतं, जे आपण मटणाची भाजी बनवणार आहोत, जो रस्सा बनवणार आहोत की नाही, त्याला एकदम अशी तरी येते आणि एकदम असा झणझणीत असा रस्सा होतो. आता तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवणारच आहे, की आपण बनवलेली भाजी ही कशी झालेली आहे, एकदम किती तरी आलेली आहे आणि काय झणझणीत अशी झालेली आहे. तुम्हाला पुढे समजेलच. आता बघा मसाल्यांना सर्व असं म्हणजे तेल सुटलेलं आहे. मग नंतर काय करायचं, याच्यामध्ये जे आपण शिजवून घेतलेलं, उकडून घेतलेलं जे मटण होतं, हळद, मिठामध्ये आणि पाण्यामध्ये जे सुक्कं म्हणजे मटण आहे, तर ते आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. आता इथं तुम्हाला आता भाजी किती बनवायची? आता मी 5 जणांना पुरेल एवढी भाजी बनवणार आहे. तर बघा आपण 3 ग्लास पाणी घातलेलं होतं आणि नंतर बघा याच्यामध्ये परत 2 ग्लास पाणी मी ॲड केलेलं आहे. म्हणजे सर्व भाजी म्हणजे जवळपास 5 ग्लासांची भाजी झालेली आहे. मी 5 ग्लास पाणी वापरलेलं आहे. 1 किलो मटण त्याच्यासाठी 5 ग्लास पाणी. तर पाहू शकतात बघा. जर तुम्हाला आणखी जर थोडीशी वाढवायची असेल ना, तर तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकतात. मस्त अशी भाजी शिजलेली आहे बघा. आता मस्त 2-3 मिनिट शिजलेली आहे. नंतर शेवटी याच्यावरून आपल्याला घालायची आहे थोडीशी कोथिंबीर मस्त अशी. आणि जर तुम्हाला इथं कसुरी मेथी जरी घालायची असेल ना, तरी सुद्धा चालेल. आता आपल्याला 5 मिनिट ही भाजी अशीच चुलीवर शिजवून घ्यायची आहे. मस्त अशी रसरशीत थरावर ही भाजी आता सुरुवातीला शेवटी काय करायचं, जाळ जास्त घालायचा नाही. हारावरच ही भाजी आपल्याला 5 मिनिट शिजवून घ्यायची आहे. मस्त इथं आपली भाजी तयार झालेली आहे. तर बघा भाजी पाहता क्षणी तुमच्या लक्षात आलं असेल, की आपली ही भाजी किती तर्हेबाज झालेली आहे आणि काय एकदम असा रंग पण सुरेख आलेला आहे. तर बघा तुम्ही एकदा नक्कीच या पद्धतीने भाजी बनवून बघा. काय मस्त काळ्या मसाल्यातील बघा चुलीवरील असा झणझणीत असा रस्सा इथं बनवून तयार झालेला आहे. आता तुम्ही ही भाजी एकदम अशी म्हणजे भाकरीसोबत, भातासोबत, तांदळाच्या भाकरीसोबत नक्की खाऊ शकतात आणि एकदा तुम्ही या पद्धतीने नक्कीच ही मटणाची भाजी बनवून बघा आणि अशाच पारंपरिक आणि चविष्ट रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बाय बाय.